म्हणून आलोय जिममध्ये. बरोबर टायमवर आपली एंट्री झाली आहे. थोडा आपला अवतार लगेच आहे. झोप झाली नाही बरोबर माझी. रात्री बघा उठलो 10:30 आणि उठलो 4:30. त्याच्यामुळे झोप नाही झाली. रोजचा आपला टायमिंग अलग असतो. 9 ते 5 असते. झोपच होत नाही. आता बघा एकदम बॉडी थंड पडले. असं वाटलं की झोपायचंय. मी आता बघू का होती काय नाही. वर्कआउट मारताना चेंजेस करू म्हणजे आपलं वर्कआउट ऑफ करून घेतो. आज आपण काय मारणार ते कंप्लीट झाल्यावर सांगतो. तर चला भेटू वॉर्मअप. चला भेटू नंतर. नमस्कार भावांनो, कसे तुम्ही आहेत का? बरे असं तर कमेंट करा. नाही तर बी कमेंट. आज थोडा बरा नाही. मी बोलायचं राहील तर माझं काहीतरी. आज आहे आपला दिवस बघा 107. लवकर आपले दिवस जात आहेत. मला वाटतं की मी चॅलेंज लवकर कंप्लीट करू शकतो. कंप्लीट केलंयच अर्धा 185% कंप्लीट केले झालंय. आणि आज आहे आपला 107वा दिवस. आपण मारणार आहे लेग. तरी आज आहे शनिवार. प्रतिनिवारी आपण लेगच मारतोय. माझा आज फेवरेट आहे लेग. का होते का नाही तुम्ही बघितलं असेल. मूड काय खराब आहे आणि वर्कआउट करताना का होते काय नाही. आपलं वेट वाढायला कमी होईल ते मला माहीत नाही. तरी बी आपण ट्राय करू वाढवायचं आणि प्रॉपर मारायचा प्रयत्न करू. तरी चला मी जातो वॉर्मअप करून घेतो आणि भेटतो तुम्हाला वॉर्मअप झाल्यानंतर. भावांनो आपला वॉर्मअप कंप्लीट झाला आहे. चला आता आपण घेऊ पहिली एक्सरसाइज. तरी बघा आपण थोडी चेंजेस केले. पहिले स्क्वॉट मारायचे आपण वॉर्मअपमध्ये 70 मार द्यायचे 3 सेटमध्ये आणि 70 80 मारायचं. बघा किती जायची 200च्या वरी जायचे. त्यावर आपण जास्त मारल्यामुळे आपली एनर्जी कमी भेटली. वर्कआउट आपण नाही केलं प्रॉपर. आज का होती का आणि थोडं बघा स्क्वॉट मारला मी 25 मारले त्यामध्ये. तरी बघू आज का होती का आणि मला वाटते स्क्वॉट कमी केलं तर आपली पॉवर थोडी तरी बघू का होती का आणि. तर आपण पहिली एक्सरसाइज मारू स्मिथ मशीन स्क्वॉट. एवढा हप्ता घेऊ हे मशीन. नेक्स्ट टाइम मग दुसरं काहीतरी अलग करू म्हणजे दुसरं काहीतरी करू. तर बघा मशीन्सने पहिले नॉर्मल मारून घेतो मी. आणि सेटिंगसाठी आपल्याला हे काळं लावून घेतो बघा. चला मग तुम्हाला भेटतो पहिलं नॉर्मल. नाही पहिला सेट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर चला भेटू. आपला पहिला सेट कंप्लीट झाला आहे. आणि पहिल्या सेटमध्ये बघा मी मारलं 20 मारलं आणि वेट होतं इकडे 10 इकडे 10. एनर्जी आहे अजून. का होते काय नाही आपण स्टार्टअप्स केले. आता मला वाटते एनर्जी का नाही राहील. का होते का नाही वाच बघू का होते का नाही. तर बेल्ट घेतला आपण. आता वेट वाढवले आपण दुसऱ्या सेटला. वाटलंच तर तुम्हाला दाखवतो वेट. इकडे 30 आपण डायरेक्ट डबल वाढवले. आणि पहिल्या सेटमध्ये इकडे 10 इकडे 10. तर दुसऱ्या सेटला इकडे 30 इकडे 30 मग तर 60 झालं. ते बघू आपण दुसऱ्या सेटला किती जात्यात का नाही. तरी चला घेऊ दुसरं सेट. Sorry ass DJ. Get some. मला वाटत होतं 16 मारतोय म्हणून आपण पहिल्या सेटमध्ये मारलं बघा. म्हणजे दुसरं सेट. पहिला सेट तर सांगितलं आहे बघा. दुसरा सेट कंप्लीट झाला आणि मी बघा 13 एकदम प्रॉपर मारले. आणि 3 म्हणजे कसं माहिती नाही एकदम हवेतच मारले. त्याच्यामुळं आपले बघा 3 ते 4 चुकीचं मारले वाटते मला. वरचेवरीच मारले मी बघितलं आणि चुकीचे गेले 4 लास्टचे. तर आपण बघू तिसऱ्या सेटला एकदम प्रॉपर मारायचं ट्राय करू. आता तिसऱ्या सेटला 10 वाढू आणि बघू का होते का नाही. तरी मी वेट आणतो बघू तिसऱ्या सेटला किती येतात का नाही. कारण की वरती भीतीच वाटते. याची तिसऱ्या सेट सपोर्ट घेऊन मारायचा. वेट लावतो आणि भेटतो तुम्हाला सेटला.
झाला तिसरा सेट कंप्लीट आणि मी बघा मारलं तिसऱ्या सेटमध्ये. आपण बघा आपली एनर्जी वाचली स्क्वॉट कमी मारल्यामुळं. 25 मारल्यामुळं आपण मारायचं स्क्वॉट 70, 80, 85 मारायचं. त्याच्यामुळे आपली एनर्जी तिथेच पूर्ण डाऊन व्हायची. तर आता मी बघा आपण मारायचं दुसऱ्या सेटला आणि वेट होतं बघा. नाही आपण दुसऱ्या सेटला मारायचं 30 किलो असताना 15 मारायचं. आणि आता आपण मारले किती मारला असेल 15 मारलं, इकडे 40 इकडे 40. तर बघा आता स्क्वॉट कमी मारल्यामुळे आपल्याला एनर्जी वाचली आहे. आणि आता दुसरी एक्सरसाइज घेऊ तरी बघू का होती. कारण दुसऱ्या एक्सरसाइजला अजून एनर्जी आहे असं वाटते मला. तरी चला तुम्हाला भेटतो रेस्ट करू 30 ते 40. तर चला आपण रेस्ट केले. पहिलं बेल्ट काढून ठेवलं म्हणजे बेल्ट काढले तर ते ठेवायचं चाललं आहे आपलं पहिल्याच्या जागी. हां तरी ठेवले. चला दुसरी एक्सरसाइज घेऊ. आणि पहिल्या सेटमध्ये मी लावले 10 लावले आणि जास्त गेलं तर नाही बघू. ते आपलं नॉर्मल आहे पहिला सेट 10. तरी चला पहिला सेट झालं तुम्हाला नाही कंप्लीट झालं भेटतो. आपला पहिला सेट कंप्लीट झाला. दुसऱ्या एक्सरसाइजचा आपण मारलं नॉर्मल फक्त तरच मारले कारण की आपल्या एनर्जी वाचवायचं आहे आणि वेट वाढून प्रॉपर मारायचं आपल्याला. तरी पहिल्या सेटला 15 मारले. आता दुसऱ्या सेटला बघू. सेटला लावतो वेट अजून 10 किलो. 20 इकडे 20 आणि मारायचं आपण 20 मारल्याशिवाय उठायचं नाही. जे होईल ते तर तुम्हाला सांगतोच मी 20 गेले का नाही. तरी चला दुसरा सेट घेऊ आपण लवकर घेऊ. तर पहिलं वेट लावूनच ठेवलं मी खाली का. आपल्यात अजून एनर्जी आहे. दुसरा सेट कंप्लीट झाला. आणि आपण बघा दुसऱ्या सेटमध्ये मारला आहे 23 आणि 20 मारले. 15 का 10 कंटिन्यू मारले. नंतर थोडं 2 सेकंड गॅप घेऊन 5 सेकंड गॅप देऊन मारले आणि टोटल 20 मारलं. आपण कंप्लीट केलं आणि आपली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. म्हणजे दुसरा सेट माझा बोलायचा अर्थ की दुसऱ्या एक्सरसाइजचा दुसरा सेट कंप्लीट झाला. तिसऱ्या सेटला अजून 10 वाढू. इकडे 30 इकडे 30 होईल आणि बघू का होते का नाही. तर चला वेट लावून घेऊ. इथंच आहे ऑलरेडी 10. इथं लावून टाकू आणि दुसरीकडून 10 आता उधार सेम तसंच पाहिजेत. हां इकडं आहे साईडला इथं आहे बा. तर चला मी लावून घेतो नंतर भेटतो तुम्हाला. तिसरा सेट कंप्लीट झाला. जे ना आता बघा कसं मला वाटते किती मारतं काय नाही आपल्याला सपोर्टच घ्यावा लागतील. तर माझ्या मताने लईतली बघू का होती काय नाही. तरी आपण सपोर्ट घेऊ आणि पहिले जेवढे गेले तेवढे मारू स्वतः आणि नंतर आपल्याला वाटलं की आपल्याला सपोर्टची गरज आहे तर सपोर्ट घेऊ. तर बघा आपल्याला फायदा हे झाला की स्क्वॉट कमी मारल्यामुळे आपली एनर्जी वाचली आहे. तर तुम्ही बी काळजी घ्या की स्क्वॉट कमीच मारा आणि आपली लेगची बघू. आता राहिले आपलं पहिली एक्सरसाइज तर भारी गेली मला. दुसरी पण चालली 80% गेली प्रॉपर. आता बघू का होती कारण तिसरं सेट झाल्यावर मला कळलं आपली एनर्जी आहे का वाट लागली. तर चला घेऊ दुसरं सेट.
नो आपले बघा दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली आणि आपण मारलं बघा तिसऱ्या सेट म्हणजे दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये आपला तिसरा सेट बाकी होता आणि आपण मारलं 15च मारलं आणि वेट तर तुम्हाला माहीतच आहे. तरी आता आपली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली आणि आपली एनर्जी अजून बाकी आहे कारण की आपण स्क्वॉट कमी मारल्यामुळं ताकद अजून जास्त आहे. तरी चला आता आपण सोमवारी भेटू कारण की आता गाणे बिन लावतील आपल्याकडे टाईम नाही भेटत आणि लास्टला भेटलं तर मी तुम्हाला भेटतो टाईम नाही भेटला तर सोमवारी भेटतो. तर